सामाजिक कार्याची एक जाणीव म्हणून त्यांचा हा उपक्रम मला जास्तीत जास्त भावतो. लहान मुलं आपल्या समोर आहेत म्हणून मी एक छोटीशी गोष्ट सांगते. आईचं कर्तव्य काय असतं खरं म्हणजे फक्त आईनं मुलांना डबा द्यायचा, शाळेत पोहोचवायचं एवढंच नाही. एक लहान मुलगा, आता ही खरं गोष्ट आहे, ही स्वातंत्र्यपूर्व काळातली गोष्ट आहे. एक लहान मुलगा रस्त्यात खेळत होता आणि तुम्हाला माहिती आहे तेव्हा दळणवळणाची साधनं खूप कमी होती. म्हणजे तेव्हा बैलगाडी वगैरे अशाच पद्धतीचे दळणवळणाची साधनं होती. तर हा मुलगा रोज बाहेर खेळताना एक बैलगाडा असायचा आणि त्या बैलगाड्याला पाहून त्याला खूप आनंद व्हायचा. आणि मग त्याची मित्रमंडळी त्याला विचारायची की बाबा रे, किंवा आपण लहान मुलांना आपण एक साधा प्रश्न विचारतो, अरे तुला मोठेपणी काय व्हायचंय? तो लहान मुलगा बरोबर त्या माणसाकडे बोट दाखवायचा आणि म्हणायचा मला तसं व्हायचंय. सगळी मुलं त्याला पाहून हसायची. सगळी मुलं म्हणायची अरे काय तुला हे काय व्हायचंय? पण मग आईला एक दिवस असं वाटलं की याला जर हे व्हायचंच आहे म्हणून मग आई त्याला अगदी हाताला धरून रागात वगैरे अशी ओढत 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 घरात आली आणि घरामध्ये महाभारतातलं एक प्रसिद्ध असं जे चित्र आहे रथाचं वगैरे, तर त्याच्याकडे बोट दाखवून आईनं सांगितलं की तुला जर व्हायचंच असेल कोणी तर तू असा हो. तुम्हाला सगळ्यांना मला सांगायला आनंद वाटतोय की तो दुसरा तिसरा मुलगा कोणी नव्हता, ते होते स्वामी विवेकानंद. आणि त्या स्वामी विवेकानंदानं त्यांचा इतिहास आणि त्यांचं कार्य आणि त्यांचं जीवन हे सगळं आपल्या पुढे सगळ्यांना ज्ञात आहे. त्याच्यावर मी काही प्रकाश टाकणार नाही आता. पण आईची महती किंवा आईचं अंतःकरण काय असतं की बाबा तू काहीही हो पण तू जे करशील ते चांगलं कर. अगदी तुम्ही सुद्धा मुलांना घरात सांगू शकता की अगदी झाडू जरी मारायचा झाला तरी तो चांगलाच मारला पाहिजे. कुठल्याच कामाची लाज न वाटता, कुठलंच काम कमी न मानता जे काही काम करणार आहे ते त्यानं चांगलंच केलं पाहिजे. एवढा तरी तुम्ही त्या मुलाला धडा दिला तर तो मुलगा आयुष्यात पुढे सक्सेस व्हायला, यशस्वी व्हायला त्याला कोणीही थांबवू शकत नाही. बोलण्यासारख्या गोष्टी आपल्याकडे खूप आहेत, वेळेचंही बंधन आहे. सगळ्यात आधी मानखेडकर सर येऊन त्यांनी ह्या हॉलचं कुलूप उघडलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला माहीत आहे की त्यांना किती उशीर झाला असेल आता. पण आम्हाला सगळ्यांना मधुकर सरवदे सरांनी इथे बोलवलंय, आमचा जो सत्कार केला, आमचा जो सन्मान केला त्याच्याबद्दल आम्ही खूप कृतज्ञता व्यक्त करतो. शिवाय इथे नुसत्या आयांनाच त्यांनी बोलवलं नाही तर त्यांनी मुलांना पण बोलवलं. मी पण माझ्या मुलांना घेऊन आलेली आहे. त्यामुळे त्यांनाही एक तो वेगळा अनुभव आहे असा. शिवाय या सामाजिक कार्याला किंवा या सामाजिक कामाला, सामाजिक आणि शैक्षणिक कामाला खरं म्हणजे तुम्हाला माहिती आहे की शिक्षणाला पर्याय नाही. सावित्रीबाई आज नसत्या तर आज मी पण तुमच्यासमोर इथे उभी राहिले नसते, नीता पण नसती आणि आता जे जग आहे ते जगही आता तुम्हाला दिसलं नसतं. कारण शिक्षणानं माणसाचे विचार बदललेले आहेत. विचार बदलले म्हणून माणसाचं आयुष्य बदललेलं आहे. बघा तुम्ही जर विचारच तसे करत गेलात तर नेहमी आपल्याला म्हणजे आपलं विजन जे काही असेल, आपले विचार जे काही असतील तसं आपल्याला आपलं आयुष्य आपण घडवत जातो. त्यामुळं ह्या माऊलींचे किती आभार मानावेत हे तेवढे कमीच आहेत. त्यामुळं सगळ्या थोर अशा महात्म्यांना, सगळ्या थोर लोकांना मी वंदन करते आणि तुम्हा सगळ्या मातांना वंदन करते आणि सरोदे सरांचं कौतुक करते. तुम्ही सगळे इथं जण आमच्या कार्यक्रमाला आलात त्यामुळे तुमचेही कौतुक करते आणि माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. यानंतर श्री सूर्यकांत पाटील सर आपले मनोगत व्यक्त करतील. सर राहुल खरा
यानंतर माननीय राहुल खरात सर जागतिक साहित्य समन्वयक या ठिकाणी आपले मनोगत व्यक्त करतील. सर्वप्रथम सर्वांचं आभार, धन्यवाद. सरांशी आणि आमचा संबंध आता 7 ते 8 वर्षापासून ते बोलत होते, या म्हणत होते इकडे. तर मी माझी ओळख करून देतो. मी जागतिक साहित्य संमेलनावर आहे, चित्रपट महामंडळावर आहे आणि सरांचं आम्ही काम बघत असतो आहे. मॅडम सर ते पूरग्रस्ताला जाणे, करोना काळात त्यांनी खूप मदत केलेली आहे. त्यानिमित्त म्हणजे चला सरांना भेटून तेव्हा मग आमचा साहित्याची संबंध रिलेटेड आहे. ते नीता मॅडम पण आहेत. तर म्हणलं ते तुमच्या पाठीव कौतुकाची थाप टाकतात, आम्ही त्यांच्या पाठीव कौतुकाची थाप टाकणार म्हणलं. मॅडम म्हणले मला टाईम नाही म्हणलं. चला म्हणलं सर आपलेच आहेत, जाऊन येऊ. तर हा छान त्यांनी प्रोग्राम केलेला आहे, त्यासाठी आम्ही इथं उपस्थित आहे आणि आम्हाला त्यांनी संधी दिली त्याबद्दल आम्ही त्यांचे मनापासून आभार आहे. आणि त्यांना आम्ही जागतिक महामंडळ जागतिक साहित्य संमेलन मी असल्यामुळे आम्ही त्यांना ऑफर देतो की बाबा तुम्ही जगात कुठे जावा, आमच्या ठिकाणी तुम्हाला आम्ही कमिशन काही पर्सेंटेज सूट देऊ. धन्यवाद 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 सर. धन्यवाद सर. शेवटी घ्यायचं. आता काय करायचं माझी विद्यार्थ्यांचा सत्कार आहे त्यांनी खराब झाले, बोलणारे झाले ना. आता देतो.